सूर्यभान भाऊसाहेब पटेल मते, जयपूर, तालुका जिल्हा संभाजीनगर। माझी जयपूरला 14 एकर जमीन आहे। तिथे द्राक्षाचा प्लॉट आहे माझ्याकडं 3 एकरचा। त्यात 2 एकरमध्ये SHN व्हरायटी, दुसऱ्या 1.5 एकरमध्ये आर्की। बाकीच्या उरलेल्या जमिनीमध्ये डाळिंबाची आहे, काही कांद्याची नवीन लागवड केलेली आहे याची बियाची कांद्याची। आणि बाहेरगावाला जी जमीन आहे राहिलेली 4 एकरचं क्षेत्र, त्याच्यामध्ये पण डाळिंब आहे। आम्ही 2015 पासून द्राक्षाचं पीक घेतलेलं आहे। आमच्याकडे 2018ला आयडियल कंपनीचे आंबेलवादी साहेब आले होते आमच्याकडे व्हिजिटला। सुरुवातीला आल्यावर त्यांनी आम्हाला माती परीक्षण करायचं सांगितलं। माती परीक्षण करून आम्हाला मातीची त्याच्यात काय कमतरता आहे काय नाही आम्हाला ते दिले। तिथून पुढे आम्ही शेतीला आणखीन हे झालो आणि त्यानं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करायचे, काय पाहिजे काय नाही। आम्ही ते वापरून आमच्या शेतीकरता खूप आम्हाला योग्य वेळी त्याने नियोजन करून आम्ही उत्पन्न दरवर्षी चांगले घेत गेलो। आम्हाला कोणतेच म्हणजे असं द्राक्षात काही हे पडून कमी पडलेलं असं जाणवलं नाही कधीच। दरवर्षी उत्पन्न चांगलं मिळत गेलं आम्हाला। त्याच्यापासून आम्ही मग पुढं शेतीचे आमचे स्वतःचे डेव्हलपमेंट, ते घरदाराची शेती घेणे हे करणे व्यवस्थितरित्या आम्ही हे केलं, यशस्वी राहिलो। आम्ही 2018ला 2 धरणातून आमचे 1-1 किलोमीटरहून 2 पाईपलाईन आणल्या। त्याच्यानंतर आम्ही एक जमीन घेतली बनगावच्या रानात 3 एकर। त्याच्यानंतर एक आडगावला पण जमीन घेतलेली आहे आम्ही 4 एकर, तिथे पण डाळिंब लावले। आणि जी नवीन जमीन घेतली का तिच्यात सुद्धा आम्ही डाळिंब लावलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही घराचं काम केलं। 2 ट्रॅक्टर आहे माझ्याकडे, एक गाडी आहे, ढोराची बाकार आहे, जनावराची व्यवस्थितशीर सर्व काही डेव्हलप केलं। करमाडला एक मार्केट कमिटीचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाळा घेतलेला आहे आम्ही। म्हणजे एवढं हे करीत असताना आम्हाला शेतीवरच केलेलं आहे आम्ही संपूर्ण। ह्यासाठी आम्हाला आयडियल कंपनीचे मार्गदर्शन, आंबेलवादी साहेबांनी खूप मार्गदर्शन दिलं आम्हाला वेळोवेळी। कुठं काही आम्हाला गरज भासली त्या टायमात वेळोवेळी फोन करून किंवा प्लॉटवर व्हिजिट देऊन आम्हाला त्यांनी वेळोवेळी संपर्क करून माहिती दिली। तिथून पुढं आमचं उत्पन्न वाढत गेलं आमचं दरवर्षीच। ह्या वर्षी एवढं पावसाळ्याचा त्याचे असताना सुद्धा आमचे शेतीचे बगीचे जर पाहिले ते एकदम चांगले मारलं गेलं।